आणि आता बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची। खासदार संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलाय। मोदींना श्रीरामाचा श्राप लागलाय अशी टीका संजय राऊतांनी केली। अयोध्येमधील राम मंदिरात गळती लागल्याची चर्चा आहे, यावरूनच राऊतांनी ही टीका केली आहे। तर संजय राऊत हे पळपुटे आहेत, त्यांनी इतरांना धडे शिकवू नयेत असा पलटवार भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय। मोदींना विचारा किती दिवस व्रत केलं होतं जाऊन मंदिरात, त्यांनी व्रताला बसले होते ना। हा प्रभू श्रीरामाने दिलेला त्यांना शाप आहे असं मी मानतो। आणि तुम्ही राम मंदिर उभा करू शकले नाही, घाईघाईने अर्धवट राम मंदिराची तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली, लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न केला। पण पहिल्या पावसात तुम्ही प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये रामाच्या डोक्यावर पाणी गळतंय हे पुजारी सांगतायत, हे दुर्दैव आहे। खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी या राम वर्गणीत, राम मंदिर, राम सेतूमध्ये कुकृत्य, कुचेष्टा केली त्यांचं हे पाप आहे। संजय राऊत यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये समर्थन दिलेल्या 370 मध्ये राज्यसभेत जाऊन पळ काढला। राम मंदिर, राम वर्गणीवरनं त्यांनी पळ काढला। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात मोठे पळपुटे हे संजय राऊत उभाटा सेनेचे आहेत। त्यांनी दुसऱ्याला धडा शिकवू नये।